बदलत असतो. म्हणून आपण एक विचार करायचा आहे की जे गुण माझ्याकडे आहेत, जे विचार माझ्याकडे आहेत, जे काही सामर्थ्य असेल, बळ असेल, हे मला कुठून प्राप्त झालेलं आहे, कसं प्राप्त झालेलं आहे, याचं विस्मरण आम्हाला होता कामा नये. विस्मरण होता कामा नये. मायेच्या जाळामध्ये आल्यानंतर मनुष्य सगळं विसरून जातो, सगळं विसरून जातो. आलं का लक्षात? पूर्वीचे दिवस स्मरणात ठेवून जी माणसं आपल्या जीवनाचा प्रवास करतात ना, ऐकताय ना, त्यांना कधी धकेचपेटे सोसावे लागत नाही, अधिक करून धकेचपेटे सोसावे लागत नाहीत. पण पूर्वीचे दिवस न आठवता जी माणसं, बरं का, आता जे आहे, आता ज्याप्रमाणे आलेलं आहे त्याप्रमाणेच जगण्या वागण्याचा प्रयत्न करतात ना, त्यांना पूर्वीच्या दिवसांपेक्षा कठीण काळ, कठीण दिवस भोगावे लागतात, पाहावे लागतात. आणि म्हणून जुन्या माणसांची म्हण होती, श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये. बरं का? देवालाही तेच भक्त आवडतात जे श्रीमंतीतही तसेच असतात आणि गरिबीतही तसेच असतात. सुखातही तसेच आणि दुःखातही तसेच असतात. तेच भक्त देवाला आवडतात. मान मिळाला तरी ठीक आणि नाही मिळाला तरी ठीक. बरं का? स्टेजवर बोलवतात म्हणून त्यांच्या कार्यक्रमाला 4 वेळा जायचा आणि ज्या ठिकाणी स्टेजवर बोलवत नाही त्या ठिकाणी ढुंकूनही पाहायचं नाही, हे भक्त देवाला आवडत नाही. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धीर्यो मद्भक्त समे प्रिय. भक्तांचे प्रकार सांगितले 4थ्या अध्यायात, आपला 7व्या अध्यायात. बरं का? गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भक्तांचे प्रकार सांगितलेत माऊलींनी, देवानी. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. पण भक्त कोणते आवडतात ना, ते मार्गदर्शन 12व्या अध्यायात केलंय. आणि त्या ठिकाणी त्या 12व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धीर्यो मद्भक्त समे प्रिय. जे सदा संतुष्ट आहेत ना आणि जे मन आणि बुद्धी देवाला अर्पण करतात, ते भक्त देवाला आवडतात. ते भक्त देवाला आवडतात. सवडीने भावे नाही, आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये आवड, प्रेम, निष्ठा, श्रद्धा त्या अध्यात्माविषयी, त्या भक्तीविषयी निर्माण झालेली आहे ना, आणि निष्ठेने, श्रद्धेने, आपुलकीने, विश्वासाने जो कार्य करतोय ना, ते भक्त देवाला आवडत असतात. ते भक्त देवाला आवडत असतात. आता नेमकं झालंय काय माहितीये का? जो आम्हाला सांभाळतोय, जो आम्हाला सामर्थ्य देतोय, त्या देवाचं विस्मरण झालं, मायेच्या अधीन झालो आणि माया योगी जीव दशा आले. बरं का? आमची दशा का झाली? बरं, आमची दशा व्हायला कारण कोण? कसं असतं, एखाद्या वेळी जर आम्हाला वाईट अनुभव आला ना, तर त्यावेळेला आम्हाला स्वतःला शोधत नाहीत. बरं का? मग त्यावेळेला आम्ही शेजाऱ्यांना दोष देतोय, कुटुंबदारांना दोष देतोय, समाजाला दोष देतोय, मित्रांना दोष देतोय, नातेवाईकांना दोष देतोय. आणि ज्यांच्या कचाट्यात कोणीच सापडलं नाही, मग ते म्हणतात देवाला आमचं पाहावत नाही. नाही का? आता बऱ्याच जणांच्या शेतात मोड आले, ते कोणाला दोष देत असतील? देवाला ना, दुसरं कोणाला देणार? शेतातल्या शेतात जवळजवळ डबल पीक यायची वेळ झाली, कोणाला दोष देणार? देवालाच. नाही. आम्ही स्वतःला शोधलं पाहिजे. आमच्यात काही बदल झालाय का? बरं, आमच्यात काही बदल झालाय का? काय? आता साधं उदाहरण आहे बघा, सासूच्या वागण्यामध्ये आणि सुनेच्या वागण्यात काही बदल वाटतो का आपल्याला? मावशी, सासवा वागतात त्यांच्या वागण्यामध्ये आणि सुनांच्या वागण्यामध्ये काही बदल वाटतोय?
मग तुमच्यात जर बदल झालाय तर त्याच्यात का नाही बदल व्हावा? बापाच्या वागण्यामध्ये आणि मुलाच्या वागण्यामध्ये काही फरक वाटतो का तुम्हाला? बदल वाटतो का? समजतंय ना? आम्ही स्वतःला शोधलं पाहिजे, अंतर्मुख झालो पाहिजे, आम्ही अंतर्मुख झालो पाहिजे. माईच्या अधीन झालो जे आम्हाला आज आमचे वाटताय ते काल होते का? 83,99,999 योनींमध्ये आमचं होतं का ते? आणि त्यांच्या बळावर, त्यांच्या आशेवर आम्ही सगळं काय कार्य करतोय. म्हणून तर म्हटलेले, कोण कुणाचा पिता जगे या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपले भार्या तर परक्याकडची. बंधू भगिनी सगळे सोयरे आपले इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपले धरी कास तू धर्माची. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजीची कामीन दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. कशाच्या भ्रमात आहे दादा तू? कसल्या भ्रमामध्ये आहे तू? आम्हाला वाटत असेल की आमच्याकडे एवढी संपत्ती आहे, 4 पिढ्यांना संपणार नाही एवढा आहे. राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडीना त्याला मृत्यू काही. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. ते राज्य, त्याच्या घराला सोन्याच्या विटा होत्या, त्या वाड्याला सोन्याचे खांब होते, ते राज्य सर्वे बुडाले. कसल्या भ्रमात आहेत आम्ही? आमचे सोयरे म्हणजे सगळे मोठे आहेत, एक पण असा नबला सोयरा नाही आपला. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही. दिल्या घेतल्याचे प्रेम पाहिजे ना, येणं जाणं पाहुणाचार केला पाहिजे. सगळं काही नाही तर उद्या एखादा सोयरा याचा ना, तुम्ही बघा कालच ऐकलंय, सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे. हे सगळं काही कार्य आम्हाला करायचंय, सांभाळायचं आहे, पण त्या ठिकाणी आम्ही विवेकाने कार्य केलं पाहिजे ना. जी सत्सद बुद्धी आम्हाला भगवंताने दिले, त्या बुद्धीचा वापर आम्ही केला पाहिजे ना. की ही मुलं आहेत, बाल आहेत, माझी आई वडील आहेत, माझी पत्नी आहे, माझं घरात जे काही, जे मला सगळे कर्मयोगाने जे मिळालेले आहेत, कर्मयोगाने जे प्राप्त झालेले आहेत, हे सगळे कुठपर्यंत आहेत? काही येतात, दर्शन घेतात, निघून जातात. काही येतात, ते फक्त बोलतात, पोरांना नुसता दिसलो तरी बस झालं, कारण लगेच दुसरा कार्यक्रम आहे ना, लगेच दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजे तो गेलाय त्याचा विषय नाही, त्याच्या पोरांना नुसता दिसलो ना, उपस्थिती. काही येतात, दर्शन घेतात, जातात, काही घरापर्यंत थांबतात, काही वेशीपर्यंत थांबतात, काही विसाव्यापर्यंत असतात, काही स्मशानापर्यंत येतात, तर काही अग्नी देईपर्यंत थांबतात. मला सांगा, अग्नी लागल्यानंतर किती थांबतात? थांबू पण नाही, कारण थांबल्यानंतर आपल्याला वेड्यात काढतील. एकट्या जळणाऱ्या माणसाचं कधीतरी निरीक्षण करा ना. तो माणूसच जळत नसतो, त्याने केलेलं आयुष्यभराचं नियोजन जळत असते. त्याने जी धावपळ आयुष्यभराची केलेली आहे, त्याची राख रांगोळी त्या ठिकाणी होत असते. सगळं संपलं जातंय ना माऊली. त्याच्या पॉलिशा वगैरे सगळ्या त्याच्यासाठी जळत असतात ना. राहिल्या तरी त्या कोणासाठी? आता ज्याच्यासाठी त्याने केलं त्याच्यासाठी ते सगळं राख होत असतंय ना सगळ्याचं. आम्ही फक्त देह जळताना पाहतो, पण त्या देहाच्या बरोबर काय काय जळतंय, कशा कशाची राख होते, याचा विचार आम्ही करतो का बरं? मग कोण सोडवणार आहे आम्हाला? तुकोबा म्हणताय, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचवले या. तो देवच आम्हाला सोडवू शकतो. त्या देवाचाच अधिकार आहे आम्हाला सोडवायचा. संतच आम्हाला सोडवू शकतात. आणि म्हणून मग आम्ही संतांना शरण गेलो पाहिजे, संतांना शरण गेलो पाहिजे. पण जर संतांना शरण जायचं आहे तर सर्वप्रथम आम्ही काय केलं पाहिजे? आमच्याकडची माया बाजूला ठेवली पाहिजे. ज्या भ्रमामध्ये आम्ही वागतोय की नाही बरं का,
सगळ्यात मोठा भ्रम म्हणजे मी करतोय, मी वागतोय, मी जगतोय, माझ्यामुळे सगळं आहे. मला सांगा, हे सत्य का भ्रम? या ठिकाणी ज्या म्हाताऱ्या आज्या बसलेल्या आहेत तिथे वृद्ध, तुमची सासू पण बोलायची ना का मी गेल्यावर काय संसार तू बरोबर चालू शकत? तुमची सासू बोलायची ना तर मला एकच टेन्शन आहे, मी गेल्यावर ना संसाराचं हे काय करते ना काय नाही. सुन आई खरंय का खोटा आहे? आता तोच शब्द जर तुमच्या तोंडात येत असेल, तुम्ही संसार केला ना आई, तुम्ही सांभाळला की नाही? अहो सांभाळला, केला म्हणून तर तुमची मुलं बाळं मस्त की समाजामध्ये कार्य करतात ना. मी गेल्यावर यांचं कसं व्हायचं, मुलाबालांचं कसं होईल, माझ्या संसाराचं कसं होईल, हा आपल्या अंतःकरणात असलेला सत्य की भ्रम? भ्रम आहे. मुळात मी आहे हाच भ्रम आहे. देव वगैरे थोडा बाजूला ठेवू आपण, कारण देव ही खूप मोठी गोष्ट झाली. मी शोधा, मी कुठे आहे? मी करतोय, मी जातोय, मी कमवतोय म्हणून तुम्ही खातात. पुरुषाचं बोलणं असतंय नाही का? तो बोलतो ना मी आणतो, कमवून आणतो म्हणून तुम्ही खाता, तुम्हाला 2 घास गिळायला मिळतात, खायला मिळतात. उद्या जर मी माझं कमी जास्त काही झालं ना, कमी जास्त नाही, जास्त जास्त झालेले पण बरेच गेले. कमी जास्त काय माऊली, तुझं कमी जास्त काय, जास्त जास्त झालेले पण बरेच गेले. पण तरी चाललंय आपलं सगळं व्यवस्थित नाही का? तसं आता पुरुषांना असं वाटतंय की आम्ही कमवतो म्हणून तुम्ही खाताय, महिलांना असं वाटतंय की मी बनवून देते म्हणून तुम्ही खाताय, नाहीतर तुम्हाला चहा पण करता येत नाही. मी हा जो शब्द आहे ना, मी जे आहे ना, मी पण पाहता आढळे ना. आमच्या दुःखाला कारणीभूत मी पण आहे. मी करता म्हणशी तिने तू दुःखी आणि कष्टी होशी. तो मी आम्हाला शोधता आलं पाहिजे. मी कुठे आहे? एक एक इंद्रिय बाजूला करणं, एक एक तत्व बाजूला करणं, तुम्हाला मी सापडणारच नाही. सापडेल का? समोर चाललेली बैलगाडी आणि मग त्याने विचारलं बाबा ते काय आहे? म्हणे बैलगाडी आहे. बैलगाडी दाखव बरं मला, बैलगाडी कुठे आहे? चाकाला हात लावलं, सांगा चाक आहे का बैलगाडी आहे? साठीला हात लावलं, सांगा साठी आहे का बैलगाडी आहे? जुकेऱ्याला हात लावलं, दुराणीला हात लावलं, आस पेटी, आंबवाना, धावी, सैला, पट्ट, कानखिली, आरव, पाट नाही, कुठे आहे बैलगाडी? शेवटी कुठेच नाही, मग बैलाला हात लावलं, बाबा बैल आहेत ते, बैलगाडी कुठे आहे? मी कुठे आहे? हा मी म्हणावर तर हा तोंड आहे, गाल आहे, हा मी म्हणावर तर हात आहे, हा मी म्हणावर तर पाय आहेत, हा मी म्हणावर तर पोट आहे. मी आहे कुठे? तो 7-5-3 दशकांचा मेळा, एक तत्वी काळा दावेहारी. बरं का? 25 तत्व त्या ठिकाणी माऊलींनी सांगितलेली आहेत. पण तत्व जरी आमची बाजूला केली ना तरी सुद्धा मी सापडत नाही. मी कुठे आहे ते सापडत नाही सापडत. सगळ्या इंद्रियांना चालवणारा, सगळ्या तत्वांना चालवणारा जो देव आहे, मेन स्विच काय, त्या कारागिराने फिटिंग केली सगळी काही नवीन बंगल्याची. बरं का? आणि काय झालं, तो कारागीर बाहेरचा होता, तो निघून गेला. आता निघून गेल्यानंतर नेमकं झालं काय माहितीये का? सगळी कन्सिल फिटिंग, आतली फिटिंग सगळी, बाहेरून फक्त बंगल्यात येणारी वायर दिसते, पण बंगल्यात कुठं कुठं फिरल्यात त्या काही दिसतच नाही. उद्यावर पूजा आली, वास्तुशांती, आणि एकही लाईट लागत नाही. हैराण झाले सगळे.
किती बटना दाबून बघितली, उलटे सोलटे काय 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 करून बघितलं, लाईट लागत नाही, त्याचा फोनही लागत नाही, तो बाहेरचा ना. कारण आम्हाला बाहेरचेच जास्त आवडतात. महाराज असोत नाही तर कारागीर असोत. काय माऊली? बुधाजीला काय, बुधाजी फोन केल्याबरोबर येतो. काय त्याला दिलं काय नाही दिलं तरी बिचारा आहे आपला, मामा आहेत ते माझे. पण ज्याला फोन केल्यानंतर तो पहिले सांगतो 500 देशील तर येणार नाही, मग तो मोठा कारागीर. कारागीर कुठे आहे? आमचं महाराजांचं पण तसंच आहे. फोन केल्याबरोबर सेवा आहे, ठीक आहे, चला सेवा मिळते ना, सेवा करू आपण, येऊ, जे मिळेल ते प्रसाद. त्याला महत्व नाही. जो घरूनच सांगतो ना 5,000 का 6,000 असतील तर येतो, नाही तर बाबा सांग कोणला पण. महाराज मोठा आहे हा, 6,000 घेतो. काय देतो ते महत्वाचं नाही, घेतो काय ते महत्वाचं आहे. असो, चला ठीक आहे. आणि मग बाहेरचा असल्यामुळे त्याचा फोन पण लागला नाही. शेवटी 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 काय झालं, कसं तरी रात्रीच्या वेळी त्याचा फोन लागला. आणि मग त्याला विचारलं, दादा अरे सगळी बटना दाबली रे, सगळी उपकरणं लावून बघितली, सगळं काही चेक करून बघितलं, पण बंगल्यामध्ये लाईट कुठेच येत नाही. तेव्हा त्याने सांगितलं, बंगल्यामधल्या तुम्ही जेव्हा प्रवेश करता त्यावेळेला उजव्या बाजूला जी रूम आहे ना, त्या उजव्या बाजूच्या रूम मध्ये जा आणि डाव्या हाताला वळून वरती भिंतीवर एक बॉक्स आहे ना, त्या बॉक्स मधल्या एका खाली असलेल्या बटनाला फक्त वरती करा. मेन स्विच म्हणतात त्याला. म्हणजे मेन स्विच जर चालूच नाही केलं तर तुमचे सगळे स्विच बंद आहेत. मेलेल्या माणसाचे डोळे असतात ना, का काढून घेतात. ज्या डोळ्याने आतापर्यंत त्याने जग बघितलं ते डोळे आहेत. ज्या कानाने त्याने आतापर्यंत जगाचं ऐकलं ते कान आहेत. ज्या तोंडाने आतापर्यंत त्याने जगाला आपल्या काय जगाशी आतापर्यंत बोलला तो, ते तोंड पण आहे. बरोबर आहे की नाही? बोटणं सगळी आहेत ना. आतापर्यंत चालायचा ज्या पायाने ते पाय आहेत, ज्या हाताने काम करायचा ते हातही आहेत. पण मेन स्विच बंद झाला ना. त्या सगळ्यांना सामर्थ्य देणारा जो देव आहे ना, त्या देवाचं विस्मरण झाल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये जो अभिमान जागा होतो ना, अहंकार जागा होतो ना, त्याला मी म्हणतात. आपल्याला मी शोधायचं होतं ना, त्याला मी म्हणतात. आणि मग एकदा आम्हाला मी शोधला ना, मी कोण आहे, मी कोण आहे ते शोधा. मी कोण याचा करावा विचार, आपण कोण याचा करावा विचार. बरं का? मी कोण आहे हे शोधता आलं पाहिजे. तू कोण कोणाचा कोठोनी आलासी कैसा, हा विचार पूर्वीचा जाण बापा. बोधले महाराज काय म्हणतात, आलासी कोठोनी जासी कवण्या रे ठाया, घरदार नव्हे तुझे अवघी लटकीच माया. अरे असं काय म्हणता म्हणे, घरदार माझे नव्हे, माझ्या नावावर आहे दादा. वडिलांच्या नावावरून तुझ्या नावावर आलंय. उद्या तू आटकलं ना की आपोआप मुलांच्या नावावर जाणार आहे ते. बरोबर आहे की नाही? म्हणून तर बोलतात ना, आत्या आहे ना बाबा तोपर्यंत सगळा करून घ्या. उद्या जर आत्या गेली काय, त्याला माहिती आहे ऑटोमॅटिक सगळी येणार आहेत, नाही का? आणि मग आता आत्या परवडली. बऱ्याच जणांचा विषय बघा काय, पुराणातला नाही दादा, नाही तुम्ही मला कुठल्या पुराणातल्या काढला. पुराणातला विषय नाही, पण लय पुराण काळातला विषय असं म्हणायला हरकत नाही, नाही का? आणि बऱ्याच जणांना त्रासदायक ठरलेला आहे तो. ही नातीची विभागायला कारण ठरलेलं आहे ना, नाही? म्हणून ते म्हणतायत बाबा आत्या जोपर्यंत आहे ना तोपर्यंत व्यवस्थित करून घ्या. आणि आत्या कसा आपल्या शब्दाच्या पुढे जाणार नाही, बाकीच्यांचं काही आपण सांगू शकत नाही. कारण उद्या सकाळ जर आत्याचा कमी जास्त काही जर झाला तर मग आत्याच्या 4 पोरी, आता कोणाच्या 4 पोरी असतील तर तिच्याकडे लगेच बघू नका, हे तुझाच करू. आत्याच्या 4 पोरी ना 5 पोरे म्हणजे किती झालं? ते काय आताच आहे का, हम दो ना हमारे दो.
ना ती 9 जर लागली तर एक आत्या परवडली, बरोबर बोलतात ना, मग ती काय चुकीचं बोलतात. असो, ह्या ज्या गोष्टी आहेत ना दादा, ह्या सगळ्या आपोआप मिळणार आहेत, त्यांना आपोआप जाणार आहेत. घरदार नोहे तुझे, कारण करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये राहणाऱ्या माणसाची सुद्धा शेवटची आंघोळ सुना बोलत्यात. तिथं नका घ्यावं का म्हाताऱ्याला. मग निमित्त काय करतात माहितीये का, बारीक आहे ना, सगळ्यांना जागा नाही होणार, असू द्या बर का. मग सागाची लाकडाने तुमच्या वक्त्याला, सागाचा वक्ता असतो का? नाही ना. कसला? ज्या कलकटीकडे कधी आम्ही बघतच नाही ना, बघितलं तरी तिरस्कारानेच बघतो. लय वाढत चालले, यार बाबा वाढू दे, त्याचीच काम आहे तुला कलकटीकडं. आणि ज्या गाठ्याल उमट्याल लाकडांकडचा आम्ही कधी विचारच करत नाही ना, शेवटी सरणाला काय का चांगली घरातली खांब काढून देता तुम्ही, हे बाबा बाबा आमचं लय भारी होतं, हे 4-5 खांब कापून न्या. काय कुठंतरी आडगळीत पडलेली जी गाठ्याल गुमट्याल, म्हणजे 4 वेळा कुऱ्हाड घेऊन जी फुटलीच नाही ना, बरोबर आहे का नाही. न्या, असू द्या म्हाताऱ्याला, येतील काम. असताना आम्ही त्यांचा विचार केला पाहिजे. लाख तुमचा सोनाराशी ओळख असेल, पण शेवटचा मडका सोन्याचा नसेल ना. कोणाचा कसला असेल मडका. मग सोनाराशी ओळख ठेवता ठेवता कुंभाराशी पण ओळख ठेवली पाहिजे ना. काय लाख तुमच्या मोठ्या शोरूम मध्ये ओळख असेल, पण शेवटी मांजरपाट शोरूम मध्ये नाही मिळत. ज्याच्याकडे मिळते त्याच्याशी ओळख पाहिजे ना बाबा. नाव माहीत झाल्या बरोबर घेऊन झाले बाबा, 4 पैसे कमी दे, काय असेल ते. कमीसाठी नका ओळख ठेवू, पण ठेवा ओळख बाबा, याच्याशी गरज आहे आपल्याला. तो मी एकदा माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला ना, की तो कसलीच जाणीव आणि कसलीच ओळख ठेवून देत नाही, बरं का. कसलीच जाणीव आणि कसलीच ओळख ठेवून देत नाही. भ्रमामध्ये राहत असतो, भ्रमामध्ये वागत असतो, भ्रमामध्ये जगत असतो. म्हणून आम्हाला काय करायचं आहे, भगवंत या ओळीमध्ये आम्हाला जाणीव करून देतात. काय म्हणतात भगवंत, तैसे भूत जात सर्व, सगळंच बरं का, फक्त माणूसच नाही, अगदी प्राण्या पक्षापासून तर पार उद्भिजापर्यंत, म्हणजे वृक्षापर्यंत, झाडांपर्यंत, हे माझेची किर अवयव. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, बरं का, परी माया योगी जीव दशे आले. मग आम्हाला विस्मरण का झालं त्या देवाचं, आम्ही विसरलो का, माईच्या अधीन झालो ना. माईच्या अधीन झाल्यामुळे जे सार आहे, जे सत्य आहे, ते आम्ही बाजूला ठेवलं, सत्याला विसरलो आणि असत्याच्या मागे लागलो. जर आम्हाला आमच्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे, तर आम्ही सत्य शोधलं पाहिजे, त्या देवाची ओळख घेतली पाहिजे, त्या देवाचं स्मरण ठेवलं पाहिजे. आम्ही स्तवन जर करायचं आहे ना, आम्हाला जर स्तुती करायची, आम्हाला जर भजन करायचं आहे ना, तर आम्ही देवाचंच भजन केलं पाहिजे, देवाचंच भजन केलं पाहिजे, नाही का. आणि काय कमी पडते, आम्ही देवाचं सांगायला लागल्यानंतर संत कृपेने संत एवढा काय देत असतात आम्हाला, की कधीही संपणार नाही, एवढं मिळत असते आम्हाला, एवढं मिळत असते, एवढं प्राप्त होत असते, बरं का. म्हणून स्तुती करावी भगवंताची. जे चिरकाल टिकणार आहे ना, जे शाश्वत आहे, जे सत्य आहे ना, त्याचं स्तवन करा. नाशिवंताचं काय स्तवन करताय तुम्ही? जे जाणार आहे, जे नाशिवंत आहे, त्याचं काय स्तुती करताय, त्याचं काय स्तवन करताय? मायेच्या अधीन झाल्यानंतर माणसाची धावपळ जी चालू असते ना, तेच गोळा करायला. नाशिवंत आहे तेच गोळा करतोय ना आपण, जे नश्वर आहे तेच गोळा करतोय ना, बरं का. म्हणून सांगितलेले, तुमच्या गळ्यात जर सोन्याची चैन असेल ना, तर तुमच्यावर नजर चोरांची राहील. तुमच्या गळ्यात जर सोन्याची माळ असेल, सोन्याची गंठण असेल, तर तुमच्यावर कोणाची नजर राहील? चोराची नजर राहील. पण तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना, तर माझ्या पांडुरंग परमात्म्याची नजर तुमच्यावर अखंड राहील, हे मात्र निश्चित आहे. पांडुरंग परमात्म्याच्या निदर्शनात राहणार तुम्ही अखंड, नाही का. तुळशीची माळ जर असेल तर वापरू नये असं नाही, आमच्याकडे आहे ते आम्ही वापरलंच पाहिजे. पण 4 चैनी असतील तर त्याच्यात एखादी तरी माळ असू दे ना,
तुळशीची नाही का? असू द्या, चला ठीक आहे, हरकत नाही. आपला विषय असा आहे की आम्ही देवाचं झालं पाहिजे, आम्ही देवाचं स्मरण केलं पाहिजे, आम्ही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण ह्या नाशिवंत गोष्टीसाठी, या नश्वर गोष्टींसाठी आम्ही किती जरी प्रयत्न केला तरी प्राप्त करतानाही त्रास आहे आणि प्राप्त झाल्यावरही. अहो, काही वृद्ध माणसं एवढी त्रासल्यात ना की शेवटी त्या बापाच्या मुखातून निघतंय, काय मला दुर्बुद्धी आली आणि मी सांभाळली सगळी प्रॉपर्टी, आज त्या प्रॉपर्टीमुळे समोर माझ्या मुलांची भांडणं मला पाहायला मिळतात. ती आई विचार करते की अरे हे सगळं सांभाळलं आम्ही तुम्हाला सुख मिळावं म्हणून, तुम्ही भांडावे म्हणून नाही, तुमचा वाद व्हावा म्हणून नाही, तुम्हाला सुखाने जगता यावं म्हणून आम्ही सांभाळला. आज तीच मुलं जर त्या आईच्या समोर जर एकमेकाला आईवर शिवी देत असतील तर सांगा ना, त्या आईला काय वाटत असेल, काय वाटत असेल त्या आईला. आणि ही परिस्थिती आज आम्हाला आमच्या आजूबाजूला, आमच्या समाजातील लोकांमध्ये पाहायला मिळते, आमच्या समाजातील लोकांमध्ये पाहायला मिळते. तुम्ही सांभाळू नका असं नाही, जे आहे ते सांभाळा, त्यामध्ये अधिक वाढवा, आपली जबाबदारी आहे. धर्म आचरण करून, नीतीने वागून, घाम गाळून, कष्ट करून वाढवा बिंदास. पण ती साधन संपत्ती गोळा करता करता संस्कार पण निर्माण करा, संस्कृती सांभाळण्याचं काम करा, मार्गदर्शन चांगलं करा की जेणेकरून त्यांनाही समाधानात जगता येईल आणि आपल्यालाही सुखाने समाधानाने या जगाचा निरोप घेता येईल. त्यासाठी प्रयत्न करा. मृत्यू